जिल्हा परिषद निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत। सांगली जिल्ह्यातील 51 भोसे जिल्हा परिषद गटात भाजपाकडून आशिष जयवंत जाधव हे निवडणूक लढवित आहेत, तर 101 सोनी पंचायत समिती गणातून भाजपाकडून महादेव माळी हे निवडणूक लढवित आहेत, तर 102 भोसे पंचायत समिती गणातून भाजपाकडून बाळासो उर्फ मनोज भूपाल पाटील हे निवडणूक लढवित आहेत। सिद्धेवाडी गावात भाजपा उमेदवारांनी जोरदार प्रचाराचा धडाका लावला असून गावात प्रचार यंत्रणा सक्रिय केली आहे, लोकांच्या सोबत गाठीभेटी घेत आहेत। भाजप आणि आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी केलेल्या विकास कामांमुळे यावेळी भोसे जिल्हा परिषद गटातील नागरिक, महिला यांनी भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा देत मोठ्या प्रमाणावर सहकार्यही केले आहे। त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर आणि माझ्या सामाजिक कार्याच्या जोरावर जनता मला 100% निवडून आणेल अशी प्रतिक्रिया भोसे जिल्हा परिषद गटात भाजपाकडून आशिष जयवंत जाधव यांनी व्यक्त केली आहे। भारतीय जनता पार्टीचा प्रचार सिद्धेवाडी ते आमच्या गावामध्ये चालू केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे संपूर्ण आमचे गावच्या गाव पूर्णपणे 90% मतदान हे भारतीय जनता पार्टीला होणार आहे। कारण आज प्रत्येक गावातला आमचा विकास बघून लोक मतदान करणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीसाठी प्रतिसाद हा चांगल्या प्रकारे मिळालेला आहे आणि दोन्ही उमेदवार सिद्धेवाडीतून 80 ते 90% मतदान घेणार आहेत, एवढे आम्ही सिद्धेवाडीच्या वतीने मी एवढी खात्री देतो। कारण ज्या सुरेशभाऊ खाडेच्या माध्यमातून जो विकास झाला आहे त्या विकासाच्या जोरावर आम्ही मतदान मागतोय की कुणाला बाकीचं काय आमिष दाखवून मागत नाही। जो विकास केला त्या विकासाच्या जोरावर सिद्धेवाडी सकट तेवढ्याच ताकदीनं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या पाठीमागे उभं राहणार आहे। आज प्रचार फेरी चालू केली तर बघितलं की असंख्य अशी गर्दी आहे, ती गर्दी बघूनच कळते की बाबा मतदान किती टक्के होणार आहे आणि विजय हा कुणाचा आहे। त्याच्यामुळं सिद्धेवाडीमध्ये जास्त काय सांगायला लागत नाही लोकांना की बाबा मतदान कुणाला करायचं, लोक गेले की आपोआप सांगतात आमचं मत हे कमळालाच आहे आणि 100% कमळालाच टाकणार आणि दोन्ही उमेदवार सिद्धेवाडीतून 80 ते 90% मतदान घेणार एवढी आम्ही खात्री अनेकदा देतो आणि 100% एवढं मतदान होणारच। कारण आम्ही कुठल्याही गोष्टीत कमी पडलो नाही, विकास असेल, कोणाच्या अडीअडचणी असतील, कुठलीही कामं असतील, सर्वांची कामे पूर्णपणे होत आलेत। सगळीच कामे झालीत असं आम्ही म्हणत नाही, पण जे राहिलेत ते पण कामे लवकरच पूर्ण होणार आहेत। त्यामुळे सिद्धेवाडीतील तमाम जनतेला अनेक आमची विनंती आहे की सर्वांनी कमळापुढचं बटन दाबून आपले आशिष जाधव जिल्हा परिषदचे उमेदवार व मनोज उर्फ बाळासाहेब पाटील पंचायत समितीचे उमेदवार या दोन्ही उमेदवारांना भरघोस मताने निवडून आणायचं आहे। जर हे उमेदवार निवडून आले तर आपल्याला भविष्यात सुकट त्यांच्याकडून भरपूर काही विकास करून घेता येणार आहे आणि ते विकासासाठी कटिबद्ध असणार आहेत आपल्यासाठी, असं आम्ही सर्व सिद्धेवाड्यांना मी आवाहन करतो की सर्वांनी मतदान आपलं 5 तारखेला होणार होतं, पण मतदान आता चिंचणीची यात्रा होती त्याची एक अडचण होती आपल्याला, पण ते सगळं आता मतदान 7 तारखेला गेलेलं आहे। त्यामुळे चिंचणीच्या यात्रेची पण अडचण आता आपल्यापासून संपलेलं आहे। ज्यांना निवेद 5 तारखेला करायचं आहे त्यांनी 5 तारखेला सकट जाऊन निवेद करू शकतात, काही अडचण नाही आता, कारण मतदानच 2 दिवस पुढे गेले आणि मतदान सर्वांनी करावं ही माझी सर्वांना विनंती राहील आणि सिद्धेवाडीतला प्रतिसाद हा 1 नंबरचा आहे, कुठलीही अडचण नाही। नमस्कार, माझे नाव आनंदराव विठोबा खोत, मी या सिद्धेवाडी गावचा माजी उपसरपंच आहे व भाजपा तालुका उपाध्यक्ष म्हणून मी पदभार काम केलेलं आहे। आमच्या सिद्धेवाडी गावामध्ये माननीय माजी पालकमंत्री व कामगार मंत्री माननीय आमदार खाडेभाऊंनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या गावचा विकास केलेला आहे। या 3 वर्षामध्ये जवळजवळ 15 कोटी रुपयेचा निधी माननीय भाऊंच्या माध्यमातून या सिद्धेवाडीमध्ये आलेला आहे। मग रस्ते असतील, इमारत असेल, पाणी पुरवठ्याचे असतील, शाळेसाठी असेल, माननीय भाऊंच्या माध्यमातून जवळजवळ 15 वर्ष झालं ह्या मिरज पूर्व भागात व खास करून आमच्या सिद्धेवाडीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विकास भाऊंच्या माध्यमातून झालेला आहे। आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन आता चालू आहे, या इलेक्शनमध्ये माननीय भाऊंनी आशिषदादा जाधव आणि पंचायत समितीसाठी मनोज पाटील यांना उमेदवारी भाऊंच्या माध्यमातून दिलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे हे उमेदवार असल्यामुळं आमच्या सिद्धेवाडी गावातील अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना आम्ही सर्व युवक वर्ग, महिला वर्ग व सर्व ज्येष्ठ मंडळी या सर्वांनी ठरवून
एक चांगल्या पद्धतीनं मताधिक्य जे भाऊंना आम्ही मागच्या वेळेला 900 ते 950 मताधिक्य दिलं होतं त्याच्यापेक्षाही जास्त मताधिक्य आम्ही द्यायचा ह्या सिद्धेवाडी गावातील सर्व युवकांनी आणि महिला वर्गाने विचार केलेला आहे आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचे भारतीय जनता पार्टीचे या भोसे गणातील तिन्ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.